विचार करतो, परंतु हे झाडं तोडल्यामुळं निसर्गावरती कोणकोणते परिणाम होतात त्याचं जे गांभीर्य कोणी शक्यतो जाणून घेत नाही. आज आपण बघतो की मे महिन्यामध्ये पाऊस चालू होतो आणि दिवाळी झाली तरी पाऊस संपत नाही. हे कशामुळे होतं? हे सगळं निसर्गाचा जो वातावरणाचा समतोल आहे हा सगळं बिघडल्यामुळं आज ही परिस्थिती आलेली आहे. उद्या हे चालू राहिलं तर शेती पिकणार नाही. शेती न पिकल्यामुळं अन्नाचं सगळीकडे कमतरता भासायला लागेल आणि दिवसेंदिवस हे तापमान वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे उद्या अनेक म्हणजे अनर्थ होऊ शकतो या सृष्टीमध्ये. त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेण्यासाठी आपल्याला लोकांना जागरूक करायचे. त्यासाठी मी एक छोटासा एक पोवाडा तयार केलेला आहे. तसं मी काही शाहीर नाही, पण मी एक प्रयत्न केला आहे. तर थोडंसं सांभाळून घ्या, काही चुकली झाली. आदि नमन प्रभु रामाला आहे, आदि नमन प्रभु रामाला, निसर्ग देवतेला, साधू संताला, शिवाजी राजाला, या पावन तपोवनाला शाहिरी साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरी सदाला. शाहीर पाटील गात पोहड्याला जिरहाजी, गात पोहड्याला जिरहाजी. तपोवन नाशिकची शान, तपोवन नाशिकची शान, आमचा अभिमान त्याचे गुणगान. लिहिले आहे वाचा रामायणात, प्रभू राम आले तपोवनात, वृक्ष तोड नाही आली मनात, जिरहाजी जी, वृक्ष तोडी आली नाही मनात, जिरहाजी जी. प्रभू श्री रामचंद्र तपोवनात वास्तव्यात आले, परंतु त्यांनी राहण्यासाठी झाडे तोडली नव्हती. अरे आमच्या संत तुकोबाराय सुद्धा सांगून गेले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. परंतु आज हे निसर्गद्रोही सर्व विसरून झाडांसोबत संतांच्या विचारांचे सुद्धा कत्ल करायला निघाले आहेत. 12 वर्षात एकदा भरतो सिंहस्थ महाकुंभ, हो सिंहस्थ महाकुंभ. कायमची ही झाडे तोडायला येणार उपटसुंभ, जिरजी 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 जिरजी. कुंभमेळा 12 वर्षातून एकदा असतो, परंतु हे झाड खाऊ कायमची 1700 झाडांची कत्तल करणार. अरे अजून किती अत्याचार करणार आहोत आपण या निसर्गावर, ज्याने आपल्याला जिवंत ठेवलंय. आपण त्याच्या जीवावर उठलोय. ही झाडे जर जगली नाही तर आपण तरी जगू का या पृथ्वीवर? थोडे तरी उपकार माना या निसर्गाचे. निसर्गाने पृथ्वी बनविली, निसर्गाने पृथ्वी बनविली, झाडे उगविली, प्राणी जगविली. केले उपकार मानवावर, केले उपकार मानवावर, जीवन बघा दिले या भूमीवर. करा तुम्ही प्रेम निसर्गावर, हाजी जी जी, करा तुम्ही प्रेम निसर्गावर, हाजी जी जी. तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात